हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे बुधवार आणि आजची डेट आहे 27. तर अजूनपर्यंत मी रेसिपी बनवलेली नाही आहे आणि आता वाजत आलेले आहे 4:30. तर तुम्हाला दाखवते टाईम पण. तर आता वाजत आलेले आहे 4:30. बाहेर पण उजेडच आहे आणि आजची रेसिपी अजूनपर्यंत माझी बनवून सुद्धा व्हायची आहे आणि बनवूनही नाही झाली तर मग व्हिडिओ कसा अपलोड करेल. आणि मी तरी 8:30 वाजेपर्यंत माझा व्हिडिओ रात्री अपलोड करून घेते. ॲक्च्युली झालं असं की म्हणजे मिस्टर बोलले होते की आज घरी पाहुणे येणार आहेत, तर त्याच्यामुळे मी ते येतील म्हणून स्वयंपाक वगैरे करण्यातच लागली होती सकाळपासून. आणि नंतर कळलं की आज येत नाही आहे म्हणून, तर त्याच्यामुळे ते रेसिपी बनवण्यात मला थोडा वेळ झालेला. तर आता 4:30 वाजता मी आता बनवत आहे रेसिपी. तर जे बनवायचं होतं तर ते नाही बनवत आहे, मग प्लॅन चेंज केला मी, कारण काही वस्तू पण घरी अवेलेबल नव्हत्या. तर आजची रेसिपी पण चांगलीच आहे, तशी पण मी बनवणारच होती आणि प्रत्येक वर्षी बनवतेच विंटर स्पेशल लाडू. तर आज त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे जे लाडू आहे ना, एकदम झटपट बनतात, काहीच वेळ नाही लागत आणि खायला पण खूप छान वाटते. 1 महिना हे टिकून आपण ठेवू शकतो, म्हणजे 1 महिना हे राहतात, स्टोअर करू शकतो आपण. तसे तर लाडू म्हटलं तर लाडू तर लवकरच फिनिश होऊन जातं. तर चला आज याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझा हात दुखला आहे. तर किचनमध्ये तुम्हाला भांड्याचा पसारा दिसत असेल. ताई अजूनपर्यंत यायचेच आहे ना, तर इतक्या वेळेस म्हणजे येऊन जातात, पण आज ताईला लेट झालेला आहे आणि रेसिपी अशा याच्यामध्ये मी बनवणार आहे आता. तर या रेसिपीसाठी जास्त भांड्याची पण गरज वगैरे नाही आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्याचाच वापर करणार आहे आणि एका कढईचा बस. तर इथे मी टाकलेलं आहे ड्राय कोकोनट 1 मोठा वाटी. त्यानंतर इथे चणा डाळ घेतलेली आहे, जी भाजलेली असते ना ती 1 कटोरी, आणि 1 कटोरी बदाम, 1 कटोरी मखाना घेतलेला आहे. तर तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर करू शकता. आणि हे छान वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा मिक्सरमध्ये मी छान बारीक करून घेतलेलं आहे. तर आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेत आहे. तर या लाडूसाठी ना आपल्याला पाक वगैरे करायची काही गरज नाही, साखरेचा पण वापर नाही करणार आहे, झटपटच होणार आहे. त्यानंतर कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे 1 चम्मच. थोडं कमी असलं तूप काही तेवढं फरक नाही पडत. या लाडवाला थोडं कमी असलं किंवा जास्तही असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हे मिश्रण टाकून छान मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला थोडं ना, जर मी याच्यामध्ये तूप नसतं टाकलं तर हे जे आपले लाडू बनले असते ना, खाताना थोडेसे कच्चे कच्चे वाटले असते. म्हणून ह्याला ना थोडंसं भाजून घेतलं, म्हणजे कसं ना एक छान टेस्ट येईल आणि थोडं तुपाचं पण टेस्ट वाटेल, म्हणून हे भाजून घेत आहे मी. तर कमी फ्लेमवरतीच हे भाजून घ्यायचं, जळता कामा नये, नाहीतर जळेल ना तर मग टेस्ट चांगला नाही वाटेल. आणि हे लवकरच भाजलं जातं कारण पावडर आहे त्याच्यामुळे. तर हे बघा याचा कलर चेंज झाला आहे, थोडा हलका ब्राऊन कलरचा झालेला आहे. तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेत आहे आणि आता हे थोडं थंड व्हायसाठी ठेवून देते. तर इथे मी 1 कटोरी गूळ घेतलेला आहे. तर तुमच्याकडे कुठलं पण गूळ असेल, चिक्कीचं असेल किंवा चिक्कीचं नसेल कोणतं पण चालेल. पण जेव्हा पण तुम्ही मिक्सरमध्ये बारीक कराल तर एक तर ड्रायफ्रूट्स टाकायचं आहे, नाहीतर ड्रायफ्रूट्सचा पावडर टाकूनच बारीक करायचं आहे. तुम्ही जर असंच बारीक कराल ना मिक्सरमध्ये तर तुमचं मिक्सर खराब होऊ शकतं, कारण हे चिकट असतं ना गूळ, तर ते मिक्सरच्या भांड्याला चिपकतं. आता हे पावडर मी यामध्ये ॲड केलेली आहे. तर मी थोडं थोडं करूनच बारीक केलेलं, कारण छोटा पॉट होता तर बरोबर होत नव्हतं. आता हे बघा असं छान मिक्स करून घ्यायचं आणि याचे ना एकदम पटकनच लड्डू बनतात, काही वेळ नाही लागत लाडू बनवायला. तर गुळाची क्वांटिटी पण तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, कमी जास्त तुम्हाला किती गोड हवं त्या हिशोबाने. आणि छान आता मिक्स केल्याच्यानंतर हे बघा इझिली लाडू बनतात, म्हणजे पाक वगैरे बनवायची गरज नाही. आणि पाकाचे लाडूचं कसं असते ना, पाक जर परफेक्ट बनला तरच लाडू बनतात बरोबर, नाहीतर ना परफेक्ट लाडू बनत नाही. पण तुम्ही जर अशा पद्धतीने बनवाल तर इझिली लाडू बनवून जातं. तर झटपट असे लाडू तयार झालेले आहे. तर असेच मी बाकीचे पण करून घेते. तर या लाडूसाठी कसं ना, तुम्हाला जे पण इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे असेल ते तुम्ही करू शकता. थोडं कमी जास्त क्वांटिटी असली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मस्त असे लाडू बनवून तयार झालेले आहे.
आणि एकदम सॉफ्ट झाले आहे, म्हणजे इझिली तुटतात, बेबीसुद्धा याला खाऊ शकेल असेच बनवले. पाकाचे कसे थोडे कडक पण बनतात ना, त्याच्यामुळे मी पाकाचे नाही बनवले आणि वेळ पण कमी होता. तर मला असं वाटलं की किती वेळामध्ये बनवू शकेल. मी झटपट करण्याचा प्रयत्न केला आणि मला तर हे रेसिपी बनवताना काहीच प्रॉब्लेमही नाही वाटली, एकदम झटपट होत असल्यासारखीच वाटली. तर हे बघा लाडू तयार आहे. मी हे तुम्हाला ना तोडून पण दाखवते. इझिली तुटतं हे बघा, आणि असं तोंडात टाकल्याबरोबर ना असं विरघळून जाते. अशातनं हे लाडू आहे, कारण ड्रायफ्रूट्स पण आपण ना बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला जर गूळ मिक्सरच्या भांड्यात वाटायचं नसेल तर तुम्ही ग्रेट करून घ्यायचं, नाही तर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं, म्हणजे एकदम सॉफ्ट होते आणि एकदम इझिली लाडू बांधले जातात. आणि एकदम मस्त असे लाडू झालेले आहेत, इझिली तुटत आहेत. हे एकदम बेबीसाठी पण परफेक्ट लाडू झालेले आहेत. तर आता नेऊन देते इशिनला. इशिनचे फेवरेट असतात लाडू, त्याला कोणतेही लाडू द्या त्याला खूप आवडतात. आणि लाडू कसेही बनवले तरी चांगलेच वाटतात. तर तुम्हाला बघा टाईम दाखवते, 5:35 झालेले आहे आणि उजेडच आहे बाहेर. म्हणजे एका तासामध्ये माझं शूटिंग सोबत हे झालं, म्हणजे मला आता असं वाटलं की खूपच लवकर झालं, नाही तर शूटिंग करण्यामध्येच खूप जास्त वेळ जाते, छोटी पण रेसिपी बनवायची असली तरी. पण हे एकदमच झटपट झाल्यासारखं वाटलं. तर सर्वांना आता देत आहे. मिस्टर पण काम करत आहे, तर इवांशीला पाहिजे पप्पाच्या जवळचं. आता तिच्या पप्पाने दुसरं घेतलं, तिला 2 पाहिजे, 2 हातामध्ये 2 पाहिजे असतात, ते एका याच्याने तिचं होत नाही. का बरं आंघोळ करून छान असते. इवांशला थोडी सर्दी असल्यामुळे आज काही मी तिची आंघोळ करून नव्हती दिलेली, पण आता थोडं संध्याकाळी हातपाय तिचे धुवून देते. तर चला फ्रेंड्स, नंतर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.